नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. जे सरकारला अपेक्षित होतं ते मात्र महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या निमित्तानं होताना आपल्याला दिसतंय. की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये भांडण लागलं पाहिजे आणि आपल्या डोक्यावरचा जो काही प्रश्न सोडवण्याचा मुद्दा आहे तो कुठेतरी दूर गेला पाहिजे. त्याला काहीतरी वेगळ्या प्रकारचे फाटे फुटले पाहिजे. अशा प्रकारची व्यूहरचना सरकारनं जी केली होती, सरकारच्या ज्या मनात होती ती समोर येताना दिसतंय. एकीकडे मनोज जरांगेंच्या सभा होत आहेत संपूर्ण महाराष्ट्रावर, तर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या सुद्धा ठिकठिकाणी सभा होऊन ओबीसी सुद्धा आपल्या पद्धतीनं मराठा आरक्षण आमच्या आरक्षणातून देता येणार नाही, तसं दिलं तर आम्ही ते खपवून घेणार नाही, अशा पद्धतीची आरोळी मराठा आरक्षणाच्या निमित्तानं ओबीसींच्या बाजूने ठोकण्यात आलेली. वास्तविकता जसं आम्ही पूर्वी बोललो होतो की ओबीसी आणि मराठा मैदानात आणि ब्राह्मण मात्र आरामात, अशा पद्धतीची जी पद्धत आहे नेहमीची की बहुजन एकमेकात लढत राहतात आणि ब्राह्मणवाद मात्र त्याची मजा घेत राहतो आणि त्याच्या सत्याच्या स्थानाला मात्र तो अजून मजबूत करत राहतो, हे आपल्याला चित्र समोर दिसतंय. आज आपण ह्या मराठा आरक्षणाच्या निमित्तानंच बोलणार आहोत आणि हा वाद नेमका कसा काय मिटू शकतो याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत संभाजी ब्रिगेडचे आणि मराठा सेवा संघाचे जे वैचारिक आघाडीचे सदस्य आहेत, गंगाधर बनबरे सर आपल्या सोबत आहेत. गंगाधरजी, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. गंगाधरजी, आपण नेहमीच एकूणच मराठा समाजाला बहुजन वळणाकडे नेण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. आपला बहुजन समाजाचा इतिहास शाहू फुले, आंबेडकर, तुकाराम, गाडगे महाराज यांच्या इतिहासाचे सतत आपण दाखले देत असतो. पण आज आपल्याला असं दिसतंय की ह्या बहुजन समाजातले जे तरुण आहेत मराठा आणि ओबीसी आरक्षणावरती एकमेकाच्या समोर उभे राहिलेले आहेत, एकमेकाची टाळकी फोडण्याच्या याच्यामध्ये. तर हा वाद मिटवण्यासाठी हा वाद नेमका काय आहे आणि मिटवण्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे, तुमचा अभ्यास काय सांगतो या संदर्भात? धन्यवाद सर. सर्वांना जय जाऊ. मॅक्स महाराष्ट्राबद्दल मी आभार मानतो. मुळामध्ये आपण जसं म्हटलात, आम्ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून 1990 पासून शिवराज, शाहू फुले, आंबेडकर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, संपूर्ण बहुजन समाज एकत्रित एका विचाराने कसा पुढे जाईल याचा सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत. विशेषतः कुणबी मराठा समाजातील तरुणांना प्रबोधनाची दिशा देण्याचं काम आम्ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून केलेलं आहे. आज सध्या जे वातावरण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, मराठा आरक्षणाची मागणी ही काही आजची नाहीये. मराठा आरक्षणाची मागणी तशी 40-45 वर्षापासूनची जुनी आहे. मराठा सेवा संघाने 1990 पासून मराठा आरक्षणाचा प्रश्न लावून धरलेला आहे पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या माध्यमातून. आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये अनेक आंदोलन, संघर्ष, समित्या, कमिशन या वेगवेगळ्या बाजूंना सामोरं जाऊन मराठा आरक्षण कसं वैध आहे, मराठा समाजाला मिळालं पाहिजे, तो समाज मागास आहे, याची वारंवार आम्ही मांडणी केलेली आहे. पण आपण म्हणता तसा एक दुसरा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेबांनी जेव्हा संविधान सभेत अंतिम भाषण केलेलं होतं तेव्हा त्यांनी एक इशारा दिलेला होता की आता भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळालेलं आहे, परंतु पुढील काळामध्ये आपल्याला सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवून द्यावं लागेल. परंतु दुर्दैवाने गेल्या 75 वर्षामध्ये सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य इथल्या मराठा, कुणबी, इतर सर्व ओबीसी बहुजन समाजाला मिळालेला आहे का, हा खरा गंभीर प्रश्न आहे. आणि म्हणून या समाजाला सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य वंचित समूहाला मिळायचं असेल तर त्यात संविधानात काही तरतुदी असल्या पाहिजेत. म्हणून बाबासाहेबांनी 340, 41 आणि 42 ही 3 कलम संविधानामध्ये अंतर्भूत केलेली आहेत. आणि मराठा समाजाची जी आरक्षणाची मागणी आहे 340 हे ओबीसी साठी आहे, 41, 42 एससी आणि एसटी साठी कलम बाबासाहेबांनी घातलेली आहेत. एससी आणि एसटी ह्या जमाती आणि जाती आयडेंटिफाय संविधानकर्त्यासमोर होत्या, परंतु 340 हे जे कलम भाऊसाहेब पंजाबराव देशमुख बाबासाहेब यांच्या प्रयत्नातून आलं, त्यामध्ये अस्पृश्य नसलेल्या पण इतर ज्या शेतकरी, इतर मागास जाती आहेत छोट्या मोठ्या, तर त्यांचं मागासला पण तपासून त्यांना सुद्धा आरक्षणाचे लाभ मिळाले पाहिजेत, अशी त्या मागची संकल्पना होती. आणि त्या माध्यमातून ओबीसी हा जो घटक आहे आरक्षणाचा, हा कुठल्याही कास्ट साठी नाही, तो क्लास साठी आहे. आणि म्हणून मग स्पर्श जातीत सुद्धा मागासले पण असेल
तर ते तपासलं गेलं पाहिजे, शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण, आणि त्यानंतर त्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना ओबीसी म्हणून या प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचे लाभ दिले पाहिजेत, अशी मूळ संकल्पना आहे. परंतु दुर्दैवाने गेल्या 30-40 वर्षामध्ये मराठा समाज किंवा इतर महाराष्ट्राच्या बाहेरच्या शेतकरी जाती ज्या ओबीसी आरक्षणापासून वंचित राहिल्या, प्रवाहापासून वंचित राहिल्या, त्यांच्यामध्ये नव्याने काही आर्थिक विषमता निर्माण झालेली आहे, असमतोल निर्माण झालेला आहे, गरिबी निर्माण झालेली आहे, सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण निर्माण झालेला आहे. ते म्हणजे पुन्हा पुन्हा तपासण्याची तरतूद संविधानातच आहे. परंतु तसं तपासल्याचं प्रकरण महाराष्ट्रात किंवा देशात झालेलं नाही, आणि म्हणून आता दोन समूह समोर येण्याची शक्यता आपण म्हटलं त्याप्रमाणे निर्माण झालेली आहे. मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून आता एका शिखरावर मराठा आंदोलन पोहोचलेलं आहे, आणि दुसऱ्या बाजूला जे सरकारचे प्रतिनिधी आहेत, छगन भुजबळ सारखे नेते किंवा शेडगेन सारखे नेते किंवा काही लोक वडेट्टीवार असतील, काही प्रत्येक नावं घ्यावत असं नाही, परंतु विशेषतः हे नेते ओबीसीचे आम्ही नेते आहोत, आम्ही मराठ्यांना कदापिही ओबीसी मध्ये येऊ देणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. यात प्रॉब्लेम असा झालेला आहे की गाव खेड्यामधला ओबीसी असेल, माळी, धनगर, वंजारी, वडार, फाशेपारधी, एससी, ट्राईब, मराठा, कुणबी, हा ग्रामीण गाव खेड्यात राहणारा जो तरुण आणि लोकसमूह आहे, याच्यामध्ये कसल्याच प्रकारचा संघर्ष नाहीये. तर हा राजकीय नेत्यांचा संघर्ष आहे, त्यात मराठा नेते सुद्धा येतात, आणि म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी दोन समाजामध्ये कायम द्वंद्व कसं राहील तो प्रश्न सोडवायचाच नाही, अशी भूमिका आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी घेतलेली आहे. त्यामुळे एक असंतोष मराठा तरुणांमध्ये आता निर्माण झालेला आहे, आणि या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघाची सुरुवातीपासून मागणी राहिलेली आहे की मराठा समाज हा मागास शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या आहे. कुणबी आणि मराठा एकच आहे, तर मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा, ही मागणी आम्ही 90 पासून केलेली आहे, आणि ह्या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत. परंतु आता जो आपल्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे की ओबीसीतले काही घटक हे आता मराठ्यांना ओबीसी मध्ये घेऊ नका अशी मांडणी करतायत, आणि त्यामुळे गावखेड्यातला ओबीसी आणि मराठा समाज द्वंद्वाच्या पार्श्वभूमीवर समोरासमोर उभा राहिलेला आहे. निराशेतून मराठा समाजातले तरुण आत्महत्या करतायत, ते सर्वात वाईट आहे. कुठल्याही समाजातल्या तरुणांनी आत्महत्या करू नये. आणि दुर्दैवाने सर्वात वाईट गोष्ट ही आहे की शिवराय शाहू फुले आंबेडकरांचा हा देश आहे, संविधानावर चालणारा हा देश आहे. छत्रपती शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, यांनी जेव्हा पहिल्यांदा हंटर कमिशनकडे महात्मा फुलेंनी मागणी केली, शाहू छत्रपतींनी 2 ला आरक्षण दिलं, बाबासाहेबांनी संविधानात अंतर्भूत केलं. ह्या सर्वच आरक्षण देणाऱ्या महामानवांची भूमिका आरक्षणाच्या लाभार्थी जातीमध्ये संघर्ष व्हावा अशी कधीच नव्हती. त्यामुळे दुर्दैवाने आरक्षणावरून लाभार्थी जातीमध्ये, मागास जातीमध्ये जर नवा संघर्ष उभा राहत असेल तर हे ब्राह्मणी आयडिओलॉजीला पोषक राहणार आहे, आणि म्हणून हे जर थांबवायचं असेल तर एक चांगला प्रयत्न आपल्याला करावा लागेल की राजकीय नेते जर पुढे येत नसतील तर ओबीसी किंवा मराठा तत्सम बहुजनातल्या सर्व नेत्यांनी, सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांनी एकत्र येऊन एकत्र बसलं पाहिजे, आणि यावरून काहीतरी सकारात्मक चांगला तोडगा काढून हा संघर्ष मिटवला पाहिजे, तर महाराष्ट्रात शांतता राहील. अन्यथा सरकारला, कुठलंही सरकार असो, त्यांना हा प्रश्न सोडवायचा नाही, आणि त्यामुळे सतत समाजात विद्वेष तयार होईल, आणि त्या माध्यमातून जो मूळ प्रश्न बाजूला पडला जाईल, आणि जे काही मागासले पण मराठा समाजाचा आहे, गरिबी निश्चितपणे मराठा समाजात आलेली आहे, आणि त्यामुळे एक असंतोष, नोकऱ्या नाही, जागतिकीकरणानंतर संपूर्ण समाजाचं चित्र बदललेलं आहे. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर जातीय किंवा धार्मिक अशा प्रकारच्या दंगली बहुजनात होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर समंजस सर्व जातीतल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, विचारवंतांनी, अभ्यासकांनी एका सतरंजीवर एकत्र बसून हा सामोपचाराने प्रश्न सोडवला पाहिजे, आणि सरसकट मराठा समाजाला जर ओबीसी मध्ये समावेश करून हा प्रश्न आपण सोडवू शकलो तर निश्चितपणे आपल्याला पुढील काळ हा सुखाचा आणि आनंदाचा जाईल असं मला वाटतं. गंगाधरजी, तुम्ही सरसकट जे बोलता आहात की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, तर त्या संदर्भातच ओबीसी लोकांचा आक्षेप आहे की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतायत तर त्यांना तर कुणबी सर्टिफिकेट मिळणारच आहे, ज्यांच्या कुणबी नोंदी बरं. कुणबी समाजाच्या संदर्भात अजून एक नवीन थेरी समोर येते की कुणबी ही काही जात नाहीये, कुणबी हा सुद्धा व्यवसाय आहे. मग तेली कुणबी आढळतात, शिंपी कुणबी आढळतात, ब्राह्मण कुणबी आढळतात, अशा सुद्धा नोंदी आढळलेल्या आहेत. मग ब्राह्मण कुणबी कोणी असेल
तर त्याला पण कुणबी समाजामध्ये टाकून त्यालाही आरक्षण द्यायचं का, असाही एक नवा वाद आता या निमित्तानं समोर येतो आहे. आणि ज्याच्या नोंदी कुणबी आहेत तर त्याला तर ऑटोमॅटिकली त्या जातीचं सर्टिफिकेट मिळणारच आहे. कारण की जात पडताळणीचा मूळ मुद्दा तोच आहे की तुमच्या पिढ्यांमध्ये तुमच्या कुटुंबामध्ये कुणाची जर कुणबी नोंद असेल तर त्याला तुम्ही तो जातीचा दाखला द्यावा आणि पडताळणी करून तुम्ही ते सर्टिफिकेट घ्यावं. पण ज्यांच्या नोंदी नाहीये त्यांना सरसकटच मराठा आरक्षणाच्या याच्यामध्ये सरसकट कुणबी म्हणून दाखले कसे देता येईल, हा एक महत्वाचा मुद्दा ओबीसी समाजाकडनं किंवा इतर लोकांकडून केला जातो. बरोबर आहे. आपण आता जो काही त्रांगड निर्माण झालेला आहे कुणबी आणि मराठा या शब्दांच्या संदर्भात, तर मराठा जात आहे का, कुणबी जात आहे का, माळी धनगर सुद्धा जाती आहेत का, तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी शेतकऱ्याच्या आसूडमध्ये खासा मराठा म्हणविणारा नावाचं एक परिशिष्ट घातलेलं आहे. त्यात मराठा म्हणजे कोण, तर माळी धनगर तेली सगळ्या जाती महात्मा फुलेंना त्यात अभिप्रेत होत्या. आता मुद्दा असा आहे की कुणबी नोंदी ह्या कोणाच्या सापडतील, तर कुणबी म्हणजे शेती करणारे प्रवर्ग असं जर आपण गृहीत धरलं तर मुळामध्ये ओबीसीचं आरक्षण हे जातीसाठी नाहीच आहे, ते क्लाससाठी आहे. आणि मग हे ह्या क्लासमध्ये जाण्यासाठी जाती हे वास्तव असतील तर त्या जातीचं सर्वेक्षण करून मागास जातीला त्याच्या उन्नतीसाठी ओबीसी प्रवर्गात घालावं अशा प्रकारची तरतूद आहे. आता मग जर कुणबी जात नाही तर माळी ही जात आहे का, धनगर ही जात आहे का, तेली ही जात आहे का, तर व्यवसायावरून ह्याचं नामाभिधान झालेलं आहे, स्पष्ट आहे. शेती करणारा कुणबी, फुलांची शेती करणारा माळी, अशा प्रकारचं जे काही व्यावसायिकरणातून जातीचं दृढीकरण झालं त्याचे हे परिमाण आहेत. आता मुळामध्ये कुणबी आणि सर्टिफिकेट आता जे सरकार भूमिका घेत आहे की ज्यांच्या नोंदी कुणबी आहेत, कारण कुणबी म्हणून ओबीसी मध्ये समावेश मराठा समाजाच्या जे काही विदर्भ खानदेश हा प्रांत आहे तिथल्या सगळ्या मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून त्यांना सर्टिफिकेट मिळतात. आता प्रॉब्लेम असा झालेला आहे तो मराठवाड्याचा झालेला आहे की मराठवाड्यामध्ये अशा नोंदी अत्यंत नगण्य आहेत. मी स्वतः मराठवाड्यातला नांदेड जिल्ह्याचा आहे. मराठवाड्यावर कधी ब्रिटिशांचं सरकार नव्हतं, निजामाचं सरकार होतं. त्यामुळे आमच्याकडे अधिकृत ज्या पद्धतीचं रेकॉर्ड असायला पाहिजे तशा प्रकारचं कुठलंही रेकॉर्ड नाही. अत्यंत तुटपुंज्या नोंदी तुलनेत सापडतायत मराठवाड्यामध्ये. आणि म्हणून ज्यांच्या नोंदीच सापडणार नाहीत पण नातं जर कुणब्याशी त्यांचं असेल, विदर्भ आणि खानदेशातल्या कुणबी समकक्ष असेल, तर त्या आधारावर मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीचं आरक्षण मिळावं अशी त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. याच्यात खोटेपणा वगैरे काही नाही. ज्यांच्या नोंदी मिळतील 67च्या पूर्वीच्या 62च्या पूर्वीच्या जे सरकार म्हणते त्या पद्धतीने मिळत असतील ते कुठल्याही जातीत मिळाले त्यांना द्यायला काही आमचं हरकत असण्याचं कारण नाहीये. पण कुणबी आणि मराठा एकच आहेत आणि मराठा हा आरक्षणाचा लाभार्थी असून वगळला गेलेला आहे. आणि दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे ओबीसी मध्ये ज्या 390च्या आसपास जाती आहेत त्यातले प्रमुख कुणबी, माळी, धनगर, वंजारी किंवा इतर काही तेली जाती सोडल्या तर बाकीच्या 380-85 जातींना खरंच त्याचे लाभ मिळालेले आहेत का? हरिभाऊ राठोड किंवा संभाजीराजेंच्या माध्यमातून काल ओबीसी नेत्यांची काही मिटिंग झाली, त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करायला हरकत नाही. आणि म्हणून असेही काही विचार प्रवाह पुढे येत आहेत. राजकीय स्वार्थापोटी छगन भुजबळ जी भाषा बोलतायत ही खरं तर फुलेवाड्याची भाषा नाही, ही रेशीम बागेची भाषा आहे. ही त्यांना शोभणारी नाही. फुल्यांचा वारस म्हणून आपण गंभीरपणे विचार केला गेला पाहिजे की ओबीसी मध्ये एकदा समावेश झाला म्हणजे तो अमरपट्टा नाही, ते कायम आरक्षण नाही. दर 10 वर्षांनी त्याचं पुनर्विलोकन करा हे इंद्रसाहनी खटल्यात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. परंतु दुर्दैवाने गेल्या 40-45 वर्षामध्ये ज्या जाती मागास म्हणून ओबीसी मध्ये घालण्यात आल्या त्याचं पुढारलेपण किंवा मागासलेपण तपासलंच गेलेलं नाहीये. आणि जो 1900 जेव्हा आरक्षण लागू झालं तेव्हापासून मराठा आरक्षणाचा लाभार्थी असताना सुद्धा अज्ञान आणि अहंकारामुळे त्याला त्या आरक्षणाचा लाभ मिळालेला नाहीये. आणि जेव्हा गरज नव्हती तेव्हा ठीक आहे, आता पण मराठ्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे, बेरोजगारी आहे, शिक्षण घेऊ शकत नाही, अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे. ह्या सगळ्या बाबीचा विचार करता या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचा समावेश जर ओबीसी मध्ये केला गेला तर काही इतरांना विरोध असण्याचं कारण नाही. आमचं असं म्हणणं नाही की ते कायम असावं. 10 वर्षांना सगळ्याचं मागासले पण तपासा. हा समाज पुढारला झाला तर बाहेर काढा, नवीन जातीला आत घ्या. पण मग आता जर समजा मराठा समाजाचं मुळात मागासलेपण जे आहे ते सामाजिक नसून आर्थिक आहे, एकूणच समोर आलेले चित्र आहे. जर ते आर्थिक मागासलेपण असेल तर त्याच्यासाठी ईडब्ल्यूएसचं आरक्षण अगोदरच सरकारनं दिलेलं आहे.
मग त्या आरक्षणाचा लाभ न घेता ओबीसी आरक्षणामध्ये आम्हाला टाका, अशा पद्धतीचा जो आग्रह होतोय. कारण की मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं सामाजिक बहिष्काराला म्हणा, शैक्षणिक बहिष्काराला म्हणा, आर्थिक बहिष्काराला म्हणा, असं सामोरे जावं लागलेलं नाहीये, अशी एक मांडणी केली जाते. आणि मग त्यांचं जर फक्त आर्थिकच मागासलेलं पण असेल, ते बाकी सगळ्या गोष्टीत पुढारलेलं आहे, राजकीय दृष्ट्या त्यांचं प्रतिनिधित्व आहे, बाकीच्या गोष्टीमध्ये त्यांच्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत, तर मग त्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण असताना ओबीसीचा आरक्षणाचा आग्रह का धरला जातो? ईडब्ल्यूएसच्या आरक्षणामध्ये घेऊ शकतात ना ते, तिथे काय अडचण आहे? बरोबर आहे. मुळामध्ये मुद्दा असा आहे सर, की इथे एससी आणि ट्राईब, शेड्यूल कास्ट आणि आदिवासी जमाती हे आयडेंटिफाय संविधानामध्ये होते. एसटी मधले अस्पृश्यतेचे बहिष्काराचे प्रसंग होते, त्याहून त्या जाती आयडेंटिफाय झालेल्या आहेत. मुळात ओबीसी हा जो प्रवर्ग आहे तो अस्पृश्य जातीसाठी, मुळात बहिष्कारित जातीसाठी तो नाहीच आहे. तो स्पर्श असलेल्या जाती, परंतु ज्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहेत त्यांच्यासाठी हा प्रवर्ग तयार केला गेलेला आहे. ओबीसीच्या समावेशासाठी त्याच्यावर बहिष्कार घातला गेला पाहिजे, तो अस्पृश्य असला पाहिजे असा हा मुद्दाच नाहीये. दुसरा मुद्दा असा आहे की यामध्ये आम्ही संविधान मानणारे लोक आहोत. मराठ्यांसाठी, कुणब्यांसाठी, शेतकरी जातीसाठी 340व हे कलम संविधानात अंतर्भूत आहे. ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. आणि जो ईडब्ल्यूएसचा मुद्दा आता आपल्या समोर आलेला आहे, तर ईडब्ल्यूएस हे आरक्षण नसून सवलत आहे. आणि ही ईडब्ल्यूएसची जी सवलत आहे ही काय केवळ एका मराठा समूहासाठी नाही, त्यात 52% बाहेरचे सगळे स्पर्श समाज त्याच्यामध्ये येतात. आणि ईडब्ल्यूएसचे जे काही सर्टिफिकेट आहे त्याचे लाभ घेणं असेल, हे प्रकार आरक्षणामध्ये येत नाहीत. ती एक प्रकारची सवलत आहे. म्हणून आम्ही संवैधानिक आरक्षणावर ठाम आहे. इंटरमिडिएट क्लास म्हणून ब्रिटिश सरकारने 1942ला जे आरक्षण दिलेलं होतं त्यात मराठा आणि कुणबी दोन्ही समाज होते. परंतु बी.डी. देशमुख समितीने 1968ला 1967ला साधारणपणे 180 जाती जमातीचा त्याच्यात समावेश केला. त्याच्यामध्ये माळी, तेली आणि मराठ्यांचा प्रवेश नाकारलेला आहे, वगळलेला आहे. आणि पुढे जेव्हा 68 मध्ये नव्या जातीचा समावेश केला गेला, त्यात माळी आणि तेली समावेश झाला. तिथं 84 नंबरला 83 नंबरला कोरा ठेवून त्यात मराठा वगळला गेला. आणि ज्या माळी, तेली किंवा इतर तत्सम जातीचा ओबीसी प्रवर्गात समावेश झाला, जे आज मराठ्यांना सगळे निकष लावण्याची भाषा ओबीसी नेते करतायत, तर हे निकष त्या त्या जातींना समावेशाच्या वेळेस लावले गेले होते का? हा खरा मुद्दा आहे. आणि म्हणून आम्ही संवैधानिक आरक्षणाचे लाभार्थी होण्याचा प्रयत्न करत आहोत, जे संविधानाने आम्हाला प्रदान केलेलं आहे. आणि म्हणून ओबीसी हा प्रवर्ग संवैधानिक आहे, त्याला सुप्रीम कोर्टाचं कवच आहे, ते न्यायदृष्ट्या योग्य आहे. ईडब्ल्यूएस हे आरक्षण नाही, ती सवलत आहे. आणि म्हणून आम्ही मराठ्यांनी कधीच ईडब्ल्यूएस ची मागणी केलेली नाही. आम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये घाला असं आम्ही कोणी आंदोलन केलेलं नाही. कसल्याच प्रकारचं आंदोलन न होताना सुद्धा संविधानाला काउंटर करून, स्वतंत्र कायदा करून मोदी सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षण देऊन संविधानाच्या मूलभूत तत्वालाच हात फासलेला आहे. लोक अशी भाषा बोलायला लागले, तर आम्हाला नाही तर कुणालाच देऊ नका. तर हे अत्यंत चुकीचे प्रोपगंडे तयार करून मूळ प्रश्नापासून बगल देण्याचा हा प्रकार आहे. माझं या माध्यमातून जाहीर आव्हान आहे की मराठा समाजाचा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण खत्री कमिशन पासून ते गायकवाड कमिशन पर्यंत अनेकांनी तपासलेलं आहे. काही तांत्रिक मुद्द्यावर ते सुप्रीम कोर्टामध्ये नाकारलं गेलं जरी असलं तरी गायकवाड कमिशनने शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मराठा मागास आहे सिद्ध केलेला आहे. खत्री कमिशनने सिद्ध केलेलं होतं. त्या आधारे सुशील कुमार शिंदेनी 2004 साली कुणबी डॅश मराठा कॉमा मराठा डॅश कुणबी या जातीचा ओबीसी मध्ये समावेश केला गेलेला होता. परंतु दुर्दैवाने कुणबी डॅश मराठा, मराठा डॅश कुणबी अशी एकही जात जगात अस्तित्वात नाही. डॅशच्या ठिकाणी कॉमा जर राहिला असता तर तेव्हाच हा प्रश्न सुटला असता. आणि म्हणून कोणाच्याही हक्कावर अतिक्रमण करावं ही मराठा समाजाची भूमिका नाही. आमचं तुम्ही संपूर्ण डाटा तपासा. सर्व मागासले पण शैक्षणिक आणि सामाजिक आम्ही सिद्ध केलेलं आहे. असं असताना सुद्धा आम्ही संवैधानिक मार्गाने 340व्या कलमानुसार दिलेल्या प्रवर्गात जाण्याच्या ऐवजी मोदी सरकारने कुठलं तरी एक ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून जे आरक्षणच नाही पण एक सवलत दिलेली आहे तात्पुरती, त्यात आम्ही जावं असा आग्रह ओबीसी नेत्यांनी धरण्याची काही आवश्यकता नाही, अशी माझी या माध्यमातून ओबीसी नेत्यांना सुद्धा विनंती आहे. आम्ही शिवराय शाहू फुले आंबेडकर ह्या सर्व महामानवांचे वारस आहोत. आणि म्हणून आमच्यामध्ये संघर्ष जर निर्माण झाला तर रेशीमबाग किंवा ब्राह्मणी आयडिओलॉजीचं वर्चस्व या देशात पुन्हा एकदा येऊ शकतं. म्हणून हा तिढा राजकीय डोक्याने न सोडवता
विद्वेष कसा उभा राहील ह्या दोन्ही समाजातल्या नेत्यांनी तारतम्य बाळगलं पाहिजे आणि सामाजिक विचारवंत अभ्यासक गावखेड्यातल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न जर सामंजस्यानं सोडवला तर ते संविधान करायला अभिप्रेत आहे असं मला वाटतं. तुम्ही असं म्हणालात किंवा की एकूणच हा दोन्ही समाजाने एकत्रित येऊन प्रश्न सोडवला पाहिजे. तुम्ही काही म्हणजे यापूर्वीचे ज्या आयोगाचा संदर्भ दिला, पण तुम्ही ज्या गायकवाड आयोगाचा संदर्भ दिला तो गायकवाड आयोग म्हणजे फेटाळलेला आहे. अगोदरच्या कुठल्याही आयोगानं मराठा समाज हा मागासलेला आहे अशा पद्धतीचं नोंद केलेली आहे आणि मुळात तोच प्रश्न सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे की जोपर्यंत मराठा समाज किंवा मराठा जात जी आहे ती मागासलेली आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना ओबीसी मध्ये टाकता येत नाही. तर मग ते मागासले पण जर सिद्धच होत नाहीये तर आरक्षणाचा प्रश्न तसाच्या तसाच राहतो आणि जरी राज्य सरकारने दिलं ते पुन्हा सुप्रीम कोर्टात चॅलेंज होण्याची शक्यता आहे. मग हे असं हा तिढा सुटेल कसा काय? बरोबर आहे सर. या मुद्द्यावर सर्वात मोठा गैरसमज आहे मी ते पहिल्यांदा दूर करतो. मुळामध्ये राज्य सरकारने जे 16% आरक्षण जे 2014चं जे सरकार होतं नारायण राणेच्या समितीच्या आधारे तेव्हापासून ते फडणवीस साहेबांचं 2018चं सरकार असेल वेळोवेळी ईडब्ल्यू ज्या पद्धतीचं मराठा समाजाला एसीबीसी वगैरे प्रवर्ग करून आरक्षण दिलं गेलं हे आरक्षण हे राज्य सरकारला देण्याचे अधिकार होते का हा पहिल्यांदा मूलभूत प्रश्न आहे. आम्ही जे 340 नुसार आरक्षण ओबीसीच्या प्रवर्गात मागत होतो तर राज्य सरकारला 50%च्या आत आरक्षण देण्याचे अधिकार आहेत. परंतु राज्य सरकारने आयोग तर नेमले परंतु आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसीच्या समावेशाच्या ऐवजी त्यावर चर्चा करण्याच्या ऐवजी 50%च्या बाहेरचं वेगळं आरक्षण मराठा समाजाला दिलं. सुप्रीम कोर्टामध्ये जे चॅलेंज झालं तर मराठा समाज शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे हे गायकवाड कमिशनने सिद्ध केलेलं आहे. परंतु दुर्दैवाने त्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात चर्चा झालेली नाही. 50% क्रॉस केलं या मुद्द्यावर हे फेटाळलं गेलेलं आहे. आणि आपण बरोबर आहे सर. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आपण जे म्हणता की खत्री कमिशन मध्ये किंवा बापट कमिशन मध्ये मागासले पण काही प्रमाणात निश्चितपणे सिद्ध केले गेलेलं आहे. म्हणून तर 2004ला कुणबी मराठा कुणबी हा GR ओबीसी मध्ये घालून काढण्यात आलेला होता. बापट कमिशन तांत्रिक मुद्द्यावर फेटाळलं गेलेलं आहे. त्यात 3 आणि 2 अशा सदस्याच्या माध्यमातून मतदान झालं आणि टेक्निकल दृष्ट्या बापट आयोगाचा खून करून मराठ्यांचं मागासलेपण नाकारलं गेलं. खरं म्हणजे त्याच्यावर हाऊसमध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती पण तत्कालीन सरकारने त्याच्यावर चर्चा केली नाही. राज्य मागासवर्ग आयोग मराठा समाजाचा मागास आहे की नाही हे तपासून ओबीसी 50च्या आत समावेश करण्यासाठी असताना सुद्धा तत्कालीन सर्वच सरकारांनी त्या ओबीसीचं 50च्या आत आरक्षण देण्याच्या ऐवजी मराठा समाजाला वेगळं आरक्षण देऊन फसवलेलं आहे आणि त्यावेळेस आम्ही विरोध केलेला आहे. दुसरा मुद्दा एक महत्वाचा छोटासा असा आहे सर की महाराष्ट्रामध्ये हे केंद्र सरकारचा रिपोर्ट आहे. तर हे जे अहवाल आहे तांत्रिक सांख्यिकी अहवाल आहे केंद्र सरकारचा 2018ला सोशल वेलफेअर स्ट्रॅटेजीज नावाने प्रकाशित झालेला आहे. 2011 आणि 2031च्या जनगणनेनुसार केंद्र सरकारने हा तयार केलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या किती आहे तर त्यांनी स्वतः आकडेवारी दिलेली आहे सर 33.88 ही महाराष्ट्रात ओबीसीची संख्या आहे आणि ओबीसीला 27+ अशा पद्धतीने 32% महाराष्ट्रात आरक्षण मिळतं. ओबीसी आणि इतर सर्व 19% ओबीसी आणि अ ब क ड ई जे केलेले आहेत ते मिळून 32% आता महाराष्ट्रात मिळतं. तर तुम्ही विचार करा की 33.88ला जर 32% आरक्षण मिळत असेल तर 100% आरक्षण ओबीसीला मिळते आणि हे यामध्ये 29.5 किंवा 30% गायकवाड कमिशनने गृहीत धरलेली मराठ्यांची कुणबी सोडून संख्या आहे. ती घातल्याशिवाय 54% ओबीसी मराठा महाराष्ट्रात होतच नाहीये. ही फुगीर आकडेवारी आहे ओबीसीची 54%. आणि म्हणून आमचं आव्हान आहे की आम्ही वारंवार विनंती केलेली की जातनिहाय जनगणनेचा सुद्धा आग्रह आम्ही त्यासाठी धरत आहोत की ओबीसी सह सर्व समाजाची जातनिहाय जनगणना झाली तर ह्या फुगीर ओबीसी आकडेवारीचा मुद्दा निकालात निघेल. आणि म्हणून यासाठी मराठ्यांच्या 30%चा समावेश केल्याशिवाय 54% ओबीसीचा कोटाच महाराष्ट्रात पूर्ण होत नाही आणि म्हणून दुर्दैवाने अहंकार आणि अज्ञानामुळे हा मराठा समाज बाहेर राहिलेला आहे. आणि म्हणून जोपर्यंत नीट सर्वे होऊन मराठा समाजाचा ओबीसी मध्ये पर्सेंटेज किती द्यायचा हा नंतरचा मुद्दा आहे. एवढंच पर्सेंटेज द्या असा आमचा आग्रह नाही परंतु आम्हाला राज्य सरकारला जे अधिकार आहेत 50च्या आत घालण्याचे राज्य सरकारला निश्चितपणे अधिकार आहेत.
राज्य मागासवर्ग आयोग त्यासाठी नेमलेला होता. परंतु दुर्दैवाने भाजप, काँग्रेस कोणाचंही सरकार असो, ह्या सर्वच सरकारांनी कुणबी आणि मराठ्यांना फसवलेलं आहे. आणि ज्यासाठी आयोग नेमला त्यात आरक्षण देण्याच्या ऐवजी वेगळं आम्ही मराठ्यांना 15% देतो, 16% देतो असं म्हणून फसवलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टानं 50 क्रॉस झालं त्या मुद्द्यावर ते नाकारलेलं आहे. पण मराठा मागासलेला नाही, सिद्ध होत नाही, हे पण निरीक्षण नोंदवलं आहे ना. बरोबर आहे सर. जे ओबीसी समजा माळी, धनगर किंवा इतर ज्या जाती, तेली जाती आहेत, ज्या ओबीसी मध्ये समाविष्ट झालेले आहेत, हे कुठले निकष या समूहाला, जात समूहाला मागासलेपण सिद्ध करून यांचा ओबीसी मध्ये समावेश झालेला आहे असा जर प्रतिप्रश्न केला तर परत दोन समाजात ते निर्माण होऊ शकते. आणि हे सगळे जे निकष आहेत ते केवळ कुणबी मराठा समाजालाच लागू होतात का? आणि तुम्ही नीटपणे मागासलेपण सिद्ध करा असं आमचं म्हणणं नाहीये. उलट कोणत्याही जातीतल्या ज्यांचा मागास प्रवर्गामध्ये समावेश होणार आहे त्यातल्या श्रीमंतांना आरक्षण मुळात नाहीच आहे, त्याला क्रिमिनल ऑलरेडी लावलं गेलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा खत्री कमिशन वाचा, पुन्हा एकदा बापट कमिशन वाचा, त्याच्यामध्ये अंशतः मागासलेपण स्वीकारलेलं आहे मराठा समाजाचं. सर्व तांत्रिक मुद्द्यावर जे शेवटच्या दिवशी स्वतः कसबेनी जाहीर केलेलं आहे मी पाचर मारून ठेवली म्हणून, आणि म्हणून मतदानाच्या मुद्द्यावरून हे मागासलेपण नाकारून क्रूर षडयंत्र करून मराठ्यांना मागासलेपण नाकारण्याचं षडयंत्र त्यात झालेलं आहे. आणि गायकवाड कमिशनने 100% तपास करून शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचा अहवाल पूर्णपणे गायकवाड कमिशन मध्ये मांडलेला आहे. आमचं पुन्हा पुन्हा आव्हान आहे की सुप्रीम कोर्टानं त्या मुद्द्यापर्यंत चर्चा नेलेलीच नाही. 50 क्रॉस झालं या मुद्द्यावर मराठ्यांचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळलेलं आहे. मुंबई हायकोर्टानं मागासलेपण मान्य केलेलं होतं, 12-13% आरक्षण मंजूर केलेलं होतं गायकवाड कमिशनच्या आधारे. ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही कारण तिथे मागासलेपणावर चर्चाच झाली नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की राज्य सरकारला 50च्या आत ओबीसी प्रवर्गामध्ये मागास ठरलेल्या कोणत्याही जात समूहाला त्या प्रवर्गात घेण्याचे आणि त्यानंतर सर्वे दर 10 वर्षांनी करून पुढारलेल्या समूहाला त्या प्रवर्गातून बाहेर काढण्याचे अधिकार संविधानाने दिलेले आहेत. पण दुर्दैवाने कोणत्याच राज्य सरकारने हे केलेलं नाही. वेगळं आरक्षण ही मराठा समाजाची फसवणूक आहे. आणि म्हणून ईडब्ल्यूएस हे आरक्षण नाही, ती सवलत आहे, ती काही स्पेशल मराठ्यांसाठी दिलेली नाहीये. त्या आम्ही लाभार्थी त्याचे व्हायला आम्ही तयार नाही. आम्हाला संवैधानिक जे बाबासाहेबांनी संविधानामध्ये 340 कलम घातलेला आहे, सर्वे करा, आमचं मागासलेपण सिद्ध झालेलं आहे. ओबीसी मध्ये टक्केवारी किती द्यायचा हा नंतरचा मुद्दा आहे. तर हा सामोपचाराने प्रश्न सुटू शकतो, एवढंच आमचं म्हणणं आहे. गंगाधरजी, शेवटचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला की आता जी सर, जी सर. ज्या पद्धतीनं मराठा समाजाचं मागासलेपण तपासलं जात आहे, हे की नाही, त्याच्यासाठी मागास आयोग नेमला जातोय, अशी मागणी का होत नाही महाराष्ट्रातनं की तमाम ओबीसीच्या ज्या जाती आहेत त्याच्यासाठीच एक संपूर्ण आयोग नेमला जावा, त्यात मराठा असतील, सगळ्या जातीतच एकूणच मागासलेलं पण निश्चित करावं आणि नव्या पद्धतीनं या आरक्षणाची मांडणी करावी. अशी मांडणी केली तर मला असं वाटतं की याच्यावरती ना रहेगा बास ना बजेगी बंसरी अशा पद्धतीचा तोडगा का निघू शकत नाही. आता फक्त मराठा समाजातच मागासलेपण का केलं जातंय, कुणबी समाजाचं पण तपासा, माळी समाजाचं तपासा, धनगर समाजाचं तपासा. मग असं जर केलं तर मला असं वाटतं यातनं तोडगा निघू शकतो. 100% आपली भूमिका योग्य आहे सर. आमचं म्हणणं तेच आहे की ओबीसी हा जातीसाठी नाही, हा प्रवर्ग आहे. आणि हे प्रवर्ग मागास ठरवण्याचे, ते निकष तपासण्याचे, ते मागास जर शैक्षणिक सामाजिक एखादी जात ठरली तर त्यात समावेश करण्याचे आणि पुढारलेपण निर्माण 10 वर्षात झालं तर बाहेर काढण्याचे सरकारला अधिकार आहे. म्हणून आमची अशी विनंती आहे की तुम्ही जसं मराठ्यांना सगळे निकष लावताय ज्या पद्धतीने, तर ह्या सर्व ज्या जाती आहेत ओबीसी मध्ये गेली 40-50 वर्षापासून आरक्षण उपभोगतायत, तर त्यांचं सुद्धा मागासलेपण तपासलं गेलं होतं का? जर तपासलं गेलं तर पुन्हा एकदा ते तपासा. 2 पद्धतीने हा मुद्दा आपल्याला सोडवता येऊ शकतो की ओबीसीचं आरक्षण हे अजरामर आरक्षण नाही, हे कायमस्वरूपी आरक्षण नाही, ही मागास जातीला एक बूस्टर देण्याची एक प्रक्रिया आहे. 10 वर्षानंतर त्यांचं ते तपासा, ते पुढारलेले असले तर बाहेर काढा, नव्या गरीब जाती आत घाला, अशी त्यामध्ये तरतूद आहे. त्यामुळे अमरत्वाचा पट्टा ओबीसीचं आरक्षण नाही. ओबीसी ज्यांना लाभ मिळत आहेत, आता आम्ही कायम ओबीसी झालो दुसऱ्या कोणत्या जातीला येऊ देणार नाही, असा दुराग्रह हा असंवैधानिक आहे असं आमच्या या माध्यमातून म्हणणं आहे. 2 प्रकारे आरक्षणाचा प्रश्न सोडवता येऊ शकतो. एक तर ओबीसी सह सर्व जातीची जातनिहाय जनगणना करणे हा पहिला मुद्दा आहे.
आणि जर तुम्ही ओबीसी सामाजिक शैक्षणिक मागासलेपणाचे सर्व निकष राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून क्वांटिफायबल डाटा किंवा मागासलेपण तुम्ही मराठ्यांना मागत असाल तर ज्या जाती आतापर्यंत समावेश झालेल्या आहेत त्यांचं पुनर्सर्वेक्षण करा. त्याच्या काही याचिका सुद्धा आता कोर्टामध्ये आलेल्या आहेत. तो प्रश्न पुढे येणारच आहे. म्हणून आम्ही दुराग्रहानं आमची संख्या जास्त आहे म्हणून दादागिरीनं मराठ्यांना तुम्ही ओबीसी करा असा दुराग्रह आम्ही बिलकुल धरत नाही. हा अहंकार मराठा समाजाने बाळगण्याचं कारण नाही. खरोखरच मराठा समाज गरीब आहे. त्याची शेती गेलेली आहे, त्याला नोकरी नाही, त्याच्यात आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. इतर माळी धनगर वंजारी वडार पाशेपारधी 18 पगड जातीतल्या ज्या गरिबांच्या वेदना आहेत त्या मराठ्यांच्या गरिबांच्या 100% 95% लोकांच्या वाट्याला आलेल्या आहेत. म्हणून तो भारतीय नागरिकच आहे, संविधानाचा लाभार्थीच आहे. म्हणून त्याला असंवैधानिक बाबीला लादण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी जी चौकट संविधानाने आखून दिलेली आहे 40, 41, 42 कलमाची त्या कलमात राहून जर आपण हा प्रश्न सोडवला तर हे द्वंद्व आपल्याला निश्चितपणे संपवता येतं. मी आपल्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो की सर्वच जातीचं मागासलेपण ओबीसीच्या तपासा. ज्यांचं पुढारलेपण आलं असेल त्यांना आम्ही जरी पुढारलेलो असलं तर आमचं म्हणणं नाही आम्हाला सुद्धा 10 वर्षानंतर बाहेर काढा. आमच्यापेक्षा मागा छोट्या जातीला त्यामध्ये घ्या असा आमचा दुराग्रह बिलकुल नाही. तुम्ही अवश्य योग्य न्याय सर्वांना मिळालं पाहिजे हीच आमची भूमिका आहे. मराठ्यांकरता केवळ हे माजुरी आहेत, हे सत्तेत आहेत, हे कारखानदार आहेत म्हणून 5% राजकीय मराठ्यांकडे बघून शरद पवार, अशोक चव्हाण, अजित पवार किंवा ह्या नेत्यांकडे बघून मराठा समाजाचं अवलोकन तुम्ही करू नका अशी जाहीर विनंती ओबीसी नेत्यांना आहे. आपण एकाच महापुरुषांचे वारस आहोत आणि संविधानाचे रक्षण करते आहोत. या देशात ब्राह्मणिझम आणि RSS ची विकृत विचारधारा जर इस्टॅब्लिश होऊ द्यायची नसेल तर ह्या तांत्रिक मुद्द्यावर निर्माण झालेला संघर्ष आपण विचारवंतांनी, अभ्यासकांनी, कार्यकर्त्यांनी एकत्र बसून सोडवला पाहिजे तर निश्चितपणे हा तोडगा निघेल. धन्यवाद गंगाधरजी, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राशी या अत्यंत महत्वाच्या विषयावरती संवाद साधला आणि त्या संदर्भातली तुमची मतं मांडली. हे होते गंगाधर बनबरे ज्यांच्याशी आपण एकूणच मराठा आरक्षणाच्या संदर्भातला जो वाद आहे तो कसा मिटेल, कारण समाजामध्ये अशा वादातून अराजकता माजते आणि अराजकतातून राज्य असेल किंवा देश असेल हा मागासलेल्या याच्यामध्ये जातो. त्यामुळे हा प्रश्न जितक्या लवकर सुटेल तितक्या लवकर महाराष्ट्राच्या विकासाला आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या लोकांच्या विकासाला चालना मिळेल असं मॅक्स महाराष्ट्राचं मत आहे. तुम्ही गंगाधर बनबरेंचं मत ऐकलेलं आहे. हे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्या मताबद्दल काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा. मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.